चला मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवूया चिकन मोमोज. चिकन मोमोज कसे बनवायचे आणि ते कसे आपण फ्रोझन करणार आहोत हे मी दाखवणार आहे. हे चिकन मोमोज तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून मुलांच्या रोजच्या डब्याला तुम्ही देऊ शकता. चला आपण बघूया कसे बनवायचे. हे आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे, जे की आता आपण ग्राइंड करणार आहोत मिक्सरमध्ये. आता आपण भाजी बनवणार आहोत. तर मी हे मैद्याचं पीठ असं सॉफ्ट मळून ठेवलेलं आहे. त्यात आपण असं झाकून ठेवून देऊया, तोपर्यंत भाजी बनवून घेऊया. आता भाजी बनवण्यासाठी मी थोडा अद्रक घेतला आहे, थोडं लसूण, 2 चमचे शेजवान चटणी आहे, रेड चिली सॉस आहे आणि हा सोया सॉस आहे आणि 2 वाटी शिमला मिरची आहे. हे आपलं अर्धा किलो चिकनचं प्रमाण आहे आणि हे आपण चिकन असं ग्राइंड करून घेतलं आहे. आता आपण टाकणार आहोत फोडणी. सर्वात आधी आपण थोडासा लसूण टाकायचा, थोडासा जास्त लाल करायचा नाही आहे, थोडासा कच्चा राहू द्यायचा कारण कच्च्याची टेस्ट येणार. अद्रक टाकायचं, अद्रक आणि लसूण आता अगदी चांगलं परतून घ्यायचं. हे आपल्याला असं चॉप करून अद्रक लसूण टाकायला लागणार आहे, कारण की चॉप करणार तेव्हाच त्याचं येणार. पेस्ट टाकली तर त्याची चव चांगली येणार नाही. त्याच्यानंतर आपण डायरेक्टली याच्यामध्ये आता टाकणार आहोत शिमला मिरची. इथे मी अर्धा किलोला 2 वाटी भरून शिमला मिरची घेतली आहे, ती आता मी टाकते. आता हे चांगली शिमला मिरची थोडी तेलावर चांगली परतून घ्यायची. शिमला मिरची थोडीशी अशी तेलावर थोडीशी नरम झालेली आहे. थोडी नरम व्हायच्या अगोदरच आपण थोडंसं नरम व्हायच्या अगोदर आपण आता सॉसेस ॲड करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण टाकणार शेजवान चटणी. हे 2 चमचे शेजवान चटणी ती पूर्ण टाकून द्यायची आहे. शेजवान चटणी मेनूवर चांगलं टेस्ट येते. चिली सॉस आहे 2 चमचे. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे सोया सॉस. सोया सॉससुद्धा आपण अंदाजे 2 चमचेच घालणार आहे. थोडा कमीच घालायचा आहे कारण नंतर मग ते काळा कलर जास्त होतो. आता ह्याच्यामध्ये आपण टाकला आहे शिमला मिरची. पहिला अद्रक लसूण टाकला आहे, तर थोडंसं परतून घेतल्यानंतर शिमला मिरची टाकली आहे. शिमला मिरची टाकल्यानंतर आपण टाकला त्याच्यामध्ये चिली सॉस. त्याच्यानंतर आपण टाकलं आहे शेजवान चटणी आणि सोया सॉस. बस आता हे याच्यामध्ये थोडंसं चांगलं बारीक गॅसवर आपण थोडं चांगलं परतून घेऊया. थोडंसं चांगलं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी काळा मिरी ॲड करणार आहोत. टेस्टसाठी थोडीच करणार आहोत, थोडी काळा मिरी ॲड केली आहे. आणि त्याच्याबरोबरच आपण याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. मीठ तुम्हाला जसं लागतं तसं तुम्ही ॲड करा. त्याच्यानंतर परत थोडंसं हे करा आणि लगेचच याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे आपण जे ग्राइंड केलेलं चिकन आहे ते आपण आता याच्यात टाकणार आहोत. जे ग्राइंड केलेलं चिकन आहे ते आपल्याला थोडंसं हाताने टाकायचं आहे, थोडं टाकायचं, कारण की ते शिजल्यानंतर एकदम गठ्ठे होणार. तर हाताने टाकत तुम्हाला जरासा मध्ये त्याला जरा फोडायला पण लागणार, कारण ते गठ्ठे होऊन सगळं एकत्र होऊन जाणार. गठ्ठे फोडायला थोडीशी मेहनत लागणार, पण तशी टेस्ट पण सुंदर लागते. मग ते बघा, हे गठ्ठे थोडंसं मेहनत आहे, थोडंसं करायला लागेल. चांगलं खाण्यासाठी थोडी मेहनत पण करायला लागते ना. गठ्ठे पूर्णपणे फोडायचे आहेत तुम्हाला. त्याच्याशिवाय काय त्याच्या आतमध्ये सगळं ते जे आपण टाकलं आहे ते सगळं आतमध्ये पण तर पोचणार नाही. चिकन असं सुक्कं लागलं. ते पूर्ण आपण जसं भुर्जीचं हे करतो ना, अंड्याची भुर्जी केल्यानंतर अंडी कशी सगळे घाटून येत, तसं हे चिकन पूर्णपणे खोलून त्याला असं घाटून घ्यायचं. ते इथं पूर्णपणे त्याच्या आतमध्येपर्यंत गेलं पाहिजे. हे बघा, हे आता पूर्णपणे ह्याच्यामध्ये काहीच पाणी थोडं पण राहू द्यायचं नाही, कारण आता आपल्याला इथं भरायचं आहे ना मोमोज बनवायला. तर हे बघा, मी हलून पूर्ण पाणी दिसते का मला, पाणी बिलकुल नाही, थोडं पण पाणी नाही. पूर्णपणे असं सुक्कं होईल ना, जेव्हा पाणी बनायला सगळं करतो तोपर्यंत ते पूर्ण असं पाणी गेलं पाहिजे. जेव्हा पूर्णपणे पाणी असं नाहीसं होईल ना, तेव्हा ते बंद करायचं. पाणी ठेवून बंद करायचं नाही. मोमोजची भाजीला आपण थंड करत ठेवला, तोपर्यंत आपण हा डव थोडंसं तेल लावून असं करायचं. परत एकदा थोडंसं मळून झालं आहे बघा, सॉफ्ट आहे एकदम.
याचे आपल्याला छोटे छोटेच करायचे, जास्ती मोठे करायचे नाही. छोटे छोटे असे छोटे डो करून घ्यायचे. 7-8 करून घेऊया मग स्टीमला ठेवू. आता आपण हे छोटे छोटे पूर्वी काय असं गोलगोल छोटे छोटे लाटून घेऊया चपात्या. हे मैद्याच्यामध्ये डीप करते मी थोडं. आता आपण अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या. आता आपण हे याच्यामध्ये असं थोडं स्टफिंग करणार आहोत, जास्ती नाही करणार. त्याच्यानंतर आपल्याला एक कढी अशी बनवायची आहे, इथून अशी इथून अशी. नंतर ते दोन्हींना एकत्र घेऊन आपल्याला असं वरती उचलत यांना लॉक करायचं. जसं जसं तुम्ही जाल ना पुढे तसं तसं ते लॉक होत जाणार. तर माझा हा जरा हे झाला, आपण एकदम शेफ नाही आहेत ना, हे असं बनवायला. तर आपण प्रॉपर थोडंसं जास्त गरम करूया, कारण की ते मला थोडंसं बॅटर त्याच्यात कमी पडलं. तर थोडंसं आपण त्याच्यामध्ये भरूया. आता परत असं याला असं आणि हे मग उचलून असं ठेवायचं आणि मग हे आडवा करून इकडून परत आडवा करून मग पुढे आणायचं आणि असंच पुढे पुढे येत जायचं. याला लॉक करत करत पुढे यायचं. आता इथे असं थोडीशी घडी करायची, इथे पण छोटी घडी करायची आणि दोन्ही घडी पकडून अशी वरती उचलायची. त्याच्यानंतर परत ही घडी या घडीमध्ये दाबून नंतर परत ही घडी लॉक करायची. थोडं पुढे घालवायचं, अशी घडी घेऊन परत ही घडी खाली दाबायची आणि ही घडी वरती. असं करत करत आपण ह्याला लॉक करणार आहोत. ते शेवटपर्यंत असं पूर्ण लॉक करायचं का जेणेकरून हे बघा, जेणेकरून ते बाहेर नाही. असे आपण सगळे एक एक करून सगळे हे करून घेणार आहोत. नंतर मी दाखवते की स्टीम कशी करणार आहे. हे आता आपले चिकन मोमोज आपण बनवून रेडी केले आहेत. हे बघू शकता आपण, सगळ्या साईजेसचे आहेत कारण की आपले घरगुती आहेत. तर आपल्याला जसे जमतात तशा प्रकारचे आपण केलेले आहे. आता हे आपण स्टीममध्ये स्टीम करायला टाकणार आहोत. जास्त नाही टाकायचे, थोडे मोठेच असतील असे टाकायचे. आता हे मी टाकते स्टीमसाठी. बस बंद करून बारीक याच्यावर ठेवलं. 10 मिनटानंतर आपण याला उघडून बघणार आहोत कलर बदलला का. जर कलर बदलला तर शिजले. तर आपण आता 10 मिनटांनी याला उघडणार आहोत. आता आपण बघूया की आपले मोमोज शिजले आहेत का. हे बघा, थोडंसं कॅमेरा दाखवा. हे बघ, हे सगळं भाजी ट्रान्सपरंट दिसायला लागली आहे. पीठ पण बऱ्यापैकी शिजलं आहे, म्हणजे आपले मोमोज रेडी आहेत. तर आता आपण हे मोमोज प्लेटीमध्ये काढून घेऊया. सुंदर असे आपले मोमोज रेडी आहे. ते मी आता फ्रोझनसाठी डब्यामध्ये जे उरलेलं होतं ते मी फ्रोझनसाठी रेडी केलं. असं डब्यामध्ये मी बनवून ठेवून दिलं आहे ते सकाळसाठी मुलाला डब्याला. आता मी हे झाकण लावून आपल्या फ्रीजमध्ये हा डबा या प्रकारे असं ठेवणार. हा डबा आपल्याला सरळ पोझिशनमध्ये असा सकाळपर्यंत ठेवला तर हे फ्रोझन होऊन जातं.